बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती एक आक्रमक आणि रोखठोक प्रतिमा। ते पुन्हा एकदा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। निमित्त ठरले कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना दिलेली धमकीचं। प्रकाशक प्रशांत कांबी यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय आणि स्वतः गायकवाडांनी याची कबुली दिली। त्यांच्या मते हे पुस्तक वाटून लोकांची दिशाभूल केली जात होती, म्हणून त्यांनी आपली शिवसेना स्टाईल दाखवली। पण गायकवाडांचा हा प्रवास अशा अनेक वादग्रस्त वळणांनी भरलेला आहे। आजच्या व्हिडिओमधून आपण ती पाहूया। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। गायकवाडांच्या वादांची मालिका जुनी आहे। एप्रिल 2021 मध्ये जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात होता, तेव्हा त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली होती। मला जर कोरोनाचा विषाणू सापडला तर मी तो थेट फडणवीसांच्या तोंडात कोंबेन, असं ते म्हणाले होते। या विधानाने राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला होता। पुढे 2024च्या शिवजयंती मिरवणुकीत त्यांनी एका तरुणाला काठीने मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। तरीही त्यांनी आपल्या कृतीचं समर्थनच केलं। सप्टेंबर 2024 मध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलताना गायकवाडांनी चक्क बक्षीस जाहीर केलं। जो कुणी राहुल गांधींची जीभ कापेल त्याला मी 11 लाख रुपये देईल, असं ते जाहीर सभेत म्हणाले। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला, पण त्यांचा संताप फक्त विरोधकांवरच नाही तर कधी कधी स्वतःच्या मतदारांवरही निघतो। जानेवारी 2025च्या निवडणुकीनंतर अपेक्षेपेक्षा कमी मतं पडल्याने त्यांनी मतदारांची तुलना थेट वेश्यांशी केली। मतदारांना फक्त 2000 रुपये, दारू आणि मटण हवं असतं, असं म्हणत त्यांनी जनमताचा अनादर केल्याचा आरोप विरोधकांनी केला। गायकवाडांनी केवळ राजकारण्यांनाच नाही तर प्रशासनालाही लक्ष्य केलंय। एप्रिल 2025 मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वात अकार्यक्षम विभाग असं म्हटलं आणि पोलिसांच्या हप्तेखोरीवर जाहीर टीका केली। तर जुलै 2025 मध्ये भाषेच्या मुद्द्यावरून बोलताना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल भाष्य करताना त्यांची जीभ घसरली। 16 भाषा शिकणारे संभाजी महाराज काय मूर्ख होते का, असं विचारताना त्यांनी वापरलेले शब्द आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातांबद्दलचे अपशब्द यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला। त्यांच्या वादांमध्ये काही अजब दाव्यांचाही समावेश आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी आपण 1987 साली वाघ मारल्याचा आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरत असल्याचा दावा केला, ज्याची दखल थेट वन विभागाला घ्यावी लागली। इतकंच नाही तर आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ असो किंवा शेतकऱ्याला दिलेली शिवीगाळ, गायकवाड प्रत्येक वेळी हीच आमची शिवसेना स्टाईल आहे असं म्हणत आपल्या कृतीचं समर्थन करतात। 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गायकवाड विकासापेक्षा त्यांच्या याच बेधडक आणि वादग्रस्त शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहतात। तुम्हाला संजय गायकवाडांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता।